ज्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे असे आमचे आदरणीय किरण थोरात साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण थोरात साहेबांचं स्वागत करूया. YouTube चॅनलचा आणि या साप्ताहिकाचा वर्धापन दिवस आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय रुक्माजी जाधव साहेब, आदरणीय शेख मुनाफ साहेब, आदरणीय समीर सर, आदरणीय थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय बबलू सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या महानगरपालिकेच्या आदरणीय सर्वत बाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय रीना मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भंडारी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. भंडारी मॅडम डॉक्टर आनंद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आमचे आदरणीय सलीम मामी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय अकबर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भंडारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व महानगरपालिकेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांचं मी प्राध्यापक शिंदे पंकज लातूरकर या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. माझी मित्रहो, 3 दिवस आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये शासकीय दुखवटा आहे आणि त्याच्यामुळे आज आपण कुठल्याही मान्यवराचं स्वागत राहू द्यावं मला असं वाटतं. कारण की काल आपल्या सगळ्यात लोकांच्या मनातला एक झंझावात, सगळ्या लोकांच्या मनातलं एक वादळ आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक कोहिनूर म्हणून ते अजितदादा आपल्याकडून निघून गेले आणि शासनानं 3 दिवस आपल्या राज्यामध्ये शोक व्यक्त केलेला आहे, 3 दिवस दुखवटा व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे मी मान्यवरांची माफी मागतो की आपण कुणाचे स्वागत आज त्या ठिकाणी करणार नाहोत. कारण की दादा पक्ष कुठलाही असू द्या, संघटना, राजकारण कुठल्याही पक्षाचं असू द्या, परंतु दादा जे आहेत, अजितदादा जे आहेत, ते एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून आपल्या सगळ्यांच्याच काळजात दादांचं अतुलनीय असं काम राहिलेलं आहे. 6 वेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, विविध खात्याचे मंत्री म्हणून दादांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून शासनाने तो शासकीय दुखवटा जाहीर केलेला आहे, तर त्याला प्रतिसाद म्हणून आपल्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे. आपण सगळे पत्रकार आहोत आणि म्हणून पत्रकाराचं ते काम आहे की शासनाचे आदेश आपण पाळणं, त्या आदेशाला आपण सामोरे जाणं. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी जागेवरती 1 मिनिटासाठी उभं राहायचे. आपण दादांना त्या ठिकाणी 1 मिनिटाची आदरांजली व्यक्त करणार आहोत. मी सर्व विद्यार्थी, पालकांना, शिक्षकांना विनंती करतो की आपण जागेवरती उभं राहायचे. आपण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आहोत. 1 मित्रहो, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की जो दुःखात आहे त्याच्या दुःखाचा वाटेकरी आणि जो सुखात आहे त्याच्या सुखाचा वाडेकरी आपण नेहमी होत असतो. आणि म्हणूनच मी मान्यवरांची या ठिकाणी आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही आज कुणाचंही स्वागत या ठिकाणी मुद्दाम करणार नाही. कारण की दादांचा जो शोकवटा आहे तो राज्यांनी घोषित केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून शब्दसुमनाने सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मित्रहो, आपल्या या छावणीच्या परिसरामध्ये एखाद्या मुलाचं लग्न असेल, नवरदेव असेल कुठे एखाद्या कुटुंबामध्ये, तो 2 पैसे जास्त घेतील. पण एखाद्या लेखी बाळीचं लग्न असेल, मग तो श्रीमंत असेल, गरीब असेल, सामान्य असेल, कसा असेल, कुठल्याही जाती धर्माचा असेल, पण लेखीचं लग्न आहे, 2 पैसे कमी घेतले पाहिजेत. बापाला हुंडा द्यायचा आहे, बापाला सोनं नाणं करायचं आहे, बापाला खूप काही जबाबदारी आहेत आणि म्हणून संवेदनशीलतेनं त्या कुटुंबाकडून कमी पैसे घेऊन चांगला मंडप ज्यांचा असतो, सहकार्य असतं, हातभार असतो त्या लेकीच्या कुटुंबाला, त्या लेकीच्या आईबापाला, असे आमचे रुक्माजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रहो, नावही रुक्माजी आणि माणूसही तसाच विठ्ठल रुक्मिणीच्या काळजाचा, अशा जाधव साहेबांना मी विनंती करतो की आपण रुबरू वार्ताला या ठिकाणी शुभेच्छा देऊन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, मंचावर सर्वच पदाधिकारी, मॅडम, नमस्कार. आणि इथे जमलेले सर्व माझे बंधू, भगिनी, मैत्रीण,
रूबरू वार्ता हे वर्ष मला वाटतं तिसरं आहे आणि आपण सलग माझ्याच हस्ते आपण करता त्याबद्दल फिरोजभाईचे खूप खूप शुभेच्छा. ह्या रूबरू वार्ताला अशीच भरभराटी हो, कारण शासनानं 3 दिवस दुखवटा हे जाहीर केलेला आहे. त्यावेळेला आपण जास्त काही उत्साहित न करता थोड्याच वेळात आपण कार्यक्रम संपवू. वेळात वेळ काढून सरही इथे आलेत, भंडारजी आलेत, माझे मित्र बाबूभाई आलेत, मॅडम अमितभाई, आणि ह्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम जे फिरोजभाई आहे आणि सूत्रसंचलन जे सर करतात, बाहेरनं येते वेळेस त्यांचा आवाज आला की खरंच सूत्रसंचलन होत आहे म्हणून सर, आणि अशाच माणसाची आम्हाला गरज आहे. लग्नाचा विषय काढला तुम्ही सर. आपण एप्रिलमध्ये एक सामायिक विवाह ठेवतो सर्व समाजाचा, ती ज्यांना कोणाला त्या सामायिक विवाहाचा आनंद घ्यायचा असेल, कमीत कमी पैशामध्ये सर्व सुविधा म्हणजे मणी, मंगळसूत्र, चप्पल, जुते, कपडे, लत्ते, जसं आम्ही एकदा 2019मध्ये छावणीच्या मंदिराचं जीर्णोद्धारासाठी केलं होतं, तसं संकल्प 51 लग्न लावायचे. 51 लग्नाचं जेवण अन्नदान सुद्धा आम्ही करणार आहोत. ज्यांना कोणाला याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल आणि त्याचे जे काही प्रमाण असेल बघायचं असेल तर जाधव मंडप माझं छावणीमध्ये ऑफिस आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधी विषय तिथं चौकशी करू शकता. हेच बोलतो आणि परत सगळ्यांच रूबरू वार्ताला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. मला बोलवलं, माझा इथं मान सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आदरणीय रुक्माजी जाधव साहेबांनी सांगितलं की केवळ मी म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या आईवडिलांना, कुटुंबियांना सहकार्यच करत नाही, तर आपल्याला या समाजाचं काहीतरी देणं लागतं. आपण या समाजाचे घटक आहोत आणि म्हणून 51 मुला मुलींची लग्न लावण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि ते सामूहिक विवाह सुद्धा या ठिकाणी घेतात. ज्याला जे जमतं त्यांनी ते देण्याचा प्रयत्न करावा. मला सूत्रसंचालन छान येतं. यानंतर रुक्माजी जाधव साहेबांचा जेव्हा केव्हा कुठलाही कार्यक्रम असेल तर मी तिथं कुठलंच मानधन न घेता सूत्रसंचालन करण्यासाठी येईल. हा तुम्हाला माझा आजचा शब्द आहे. कारण की तुमचं इतकं चांगलं काम आहे, सकारात्मक काम आहे, तर त्याला माझा सुद्धा खारीचा वाटा, माझी सुद्धा एक शिदुरी म्हणून मी त्या ठिकाणी येईल. कारण की जाधव साहेबांसारखी संवेदनशील मनाची माणसं, करुणा असणारी माणसं खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. आणि याही वर्षी जाधव साहेब वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी आमच्या सगळ्यांना आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी जाधव साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रहो, या ठिकाणी आमचे महावितरण म्हटलं की एकदम अशी व्यवहारी माणसं असतात. एवढे इन्व्हिट झालेले आहेत, एवढं बिल आलं पाहिजे, एवढं दिलं पाहिजे, एवढं कसं देत नाहीत, मग लाईट कट करा. परंतु आमचे मुनाफ साहेब त्याला अपवाद आहेत. खूप असा प्रेमळ आणि प्रांजळ असा माणूस, अशा आमच्या आदरणीय मुनाफ साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. रखमाजी जाधव साहेब उपस्थित असलेले मॅडम आणि सर, त्यांचा आजच्या रूबरूच्या तिसऱ्या वार्ता निमित्त जमलेलं आहे. या निमित्ताने मी रूबरू वार्ताला शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्वांचे हितपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद सर. आदरणीय मुनाफ साहेबांनी संक्षिप्त असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. मित्र हो, आपण या सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी या सगळ्या लेकरांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण की या लेकरांनी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या सगळ्या लेकरांना आपण आपल्याकडे असणाऱ्या ट्रॉफी त्यांना देणार आहोत, रायटिंग पॅड आपण त्यांना देणार आहोत, त्याच्यानंतर कंपोस्ट बॉक्स सुद्धा या ठिकाणी आहेत, ते सुद्धा आपण त्यांना गिफ्ट म्हणून देणार आहोत. आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी आदरणीय किरण सर उपस्थित आहेत. मी आदरणीय किरण थोरात सर, खऱ्या अर्थाने मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांच्या बाबतीमध्ये म्हणावं लागेल. कारण की कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये ते कायम अग्रणी असतात. आणि आज सुद्धा रूबरू वार्ताचा हा कार्यक्रम, आणि सर आवर्जून म्हणाले की मला फिरोजभाईच्या कामाच्या संदर्भात, फिरोजभाईंची जी तळमळ आहे त्याच्या संदर्भात मनोगत व्यक्त करायचे. तर अशा आदरणीय किरण थोरात सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभेच्छांची किरण आमच्या हृदयापर्यंत पाठवावी.
सन्माननीय व्यासपीठावर माझे मार्गदर्शक बसलेले सन्माननीय रखमाजी जाधव साहेब, ज्या माणसाने ठेवला आहे त्या माणसाबद्दल मी गेल्या 3 वर्षापासून भविष्यात कार्यक्रम करतो. त्यामध्ये जर अशी माणसं आरशी वार्तापत्र जर असले तर या समाजाला तो आरसा आहे आणि तो आरसा इतका चांगला होईल की प्रशासन विद्यार्थ्यांप्रती जे वंचित घटकातील विद्यार्थी आहेत त्यांच्याप्रती त्यांचा एक प्रेम सन्मान कायम त्यांच्यामध्ये असतो. त्याचप्रमाणे आता मी माझं भाग्य समजतो की या व्यासपीठावर मला बसायला मिळालं. माझ्या शेजारी बसलेले फार मोठी व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे विचारही इतके उच्च कोटीचे आहेत की त्यांनी अत्यंत कष्टातून कमावलेला पैसा आहे. तुम्ही बघत आहात, तुम्ही इथलेच आहात, तरी सुद्धा कष्टातून कमावलेला पैसा आहे. पण मी समाजाच्या काहीतरी कामं लागेल या हेतूने त्यांचं समाजकार्य नेहमी चालू असतं. आत्ताच विषय निघाला की एप्रिल महिन्यामध्ये सामूहिक विवाह करणार आहेत भाऊ. तर मग जेव्हा आपण बोलत होतो तर फार मोठ्या प्रमाणामध्ये एक नियोजन पद्धतीनं विवाह होणार आहेत सामूहिक. त्याच्यामध्ये भाऊ त्या जोडप्याला संसारचे ज्या संसाररूपी वस्तू देणार आहेत, मनेमंगळसूत्र देणार आहेत, चांगल्या पद्धतीने जेवण पण देणार आहेत. मग आपल्या छावणीचं मी काय म्हणतो की आपण भाग्यवान आहोत की या अशी मंडळी आपल्याला इथं लाभलेली आहे. फिरोजभाई झाले, रखमाजी भाऊ झाले आणि वितरणचे साहेब झाले, महावितरणचे आणि माझे मित्रमंडळी. तुम्हाला सांगतो की आपण सुद्धा या जगामध्ये आल्यावर काहीतरी देणं लागतो. म्हणून तुमचा पैसा देत जा, वेळ देत जा आणि किंवा श्रम देत जा. पण या जगात आल्यावर आपल्याला काहीतरी देऊन जावं लागतंय. म्हणून आपण या सर्व कार्यक्रमाचं जे नियोजन केलं त्यांचं आपण ऋणी असलं पाहिजे. आणि मी आजच्या वेळेस जास्त काही बोलत नाही, पण सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो की तुम्ही ज्या कष्टानं हे बक्षीस कमावलेलं आहे ते कष्ट चालू ठेवा आणि कमीत कमी आपल्याला रखमाजी भाऊ सारखं किंवा महावितरणचे साहेब यांच्यासारखं आपल्याला काहीतरी बनायचं आहे आणि मग समाजाला कामं यायची, ही भावना लक्षात ठेवा. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी व्यवस्थित आणि आपल्या हृदयस्थाशी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मित्र हो, या ठिकाणी आमचे आदरणीय भंडारी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. सुद्धा मॅडम या कार्यक्रमामध्ये होत्या, मी सूत्रसंचालक होतो आणि याही वर्षी त्या आवर्जून उपस्थित आहेत. मी आदरणीय रिनारी भंडारी मॅडमला विनंती करतो की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं. मित्र हो, माणसं बोलण्यात पटईत असतात, घर कामात नाही. आणि बायका या घर कामात पटायत असतात, घराला पुढे नेण्यात पटायत असतात आणि बोलण्यात कमी असतात. म्हणून आदरणीय भंडारी मॅडमनी संक्षिप्त मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी आदरणीय शेखर सर उपस्थित आहेत. मी आदरणीय शेखर सरांना विनंती करतो. बोला 2 शब्द आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. रूबरू बहुत शुभेच्छा. हमारे फिरोज भैया जो है कि हर एक टाइम पे किसका भी शुभ कार्य हो, हर टाइम पे हाजिर रहते हैं वो यूट्यूब पे. रखमाजी यादव मामा का भी बहुत बहुत आभार हूँ मैं. धन्यवाद सर. मित्र हो, यानंतर आमचे आदरणीय बबलू सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नावही त्यांचं बबलू आहे आणि माणूसही बबलू सारखा चंचल आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा अशा आदरणीय बबलू सरांना विनंती करतो की बबलू सरांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. रूबरू वार्ता को मेरी तरफ से बहुत बहुत शुभेच्छा. धन्यवाद सर. आदरणीय बबलू भैयांनी खूप चांगल्या अशा शुभेच्छा या ठिकाणी दिल्या. यानंतर आपल्यापैकी जर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर आपण व्यक्त करू शकता. आणि फिरोज साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सरांचं मनोगत झालं की लगेच आपण अगदी फास्ट आपलं प्राइज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी करणार आहोत, कारण की मान्यवर उन्हात बसलेले आहेत, आपण सावलीत आहात, त्याच्यामुळे लवकर आपण बक्षीस देऊन या कार्यक्रमाचा समारोप घेऊ. जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो, आदरणीय व्यासपीठ, शिक्षक, विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,
मौलाना अबुल कलाम आझाद, आई जिजाऊ यांना मानाचा मुजरा. मी जेव्हाही कार्यक्रम करतो, मॅसेज पाठवतो लोकांना, तर लोकांची प्रतिक्रिया येते की आम्हाला तुमचं मराठीतच भाषण ऐकायचं असतं, त्यांना हिंदी आणि व्यासपीठाचाही आग्रह असतो. आज अजय काळे नाही आहेत, पण हे असे दोन सम्राट पण त्यांना लाभलेला आहे. एक रखमाजी जाधव मामा आणि अजय काळे, ज्या छावणीची दिशा आणि दशा दोघंही बदलायला निघाले. आज तुम्ही ज्या रस्त्याहून आलेत, तो रस्ता ही यांच्याच मेहनतीने रखमाजी जाधव मामा, अजय काळे ज्या पद्धतीने त्यांनी छावणीचा डेव्हलपला, ज्या विकासाला, ते उद्योजक पण आहेत पण समाजसेवक पण आहेत. आणि त्याच्यामध्ये जी क्रिया प्रक्रिया आहे ती सगळ्यांना जमू शकत नाही, कारण त्यांना जो सम्राट पण लाभलेला आहे. तुम्हाला हॉकीमध्ये सम्राट पण आहे, शिंदे साहेबांना बोलण्यामध्ये 1747 मध्ये सम्राट पण लाभलेला आहे, सरांना कोचमध्ये सम्राट पण लाभलेला आहे. आणि मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली म्हणून मला पण सम्राट पण लाभलेला आहे. म्हणजे इथं सम्राटांची भरमाट आहे आणि या सम्राटामधून काहीतरी आपल्याला घेणं हा महत्वाचा एक पण सम्राट पण आहे. तुम्हाला जमा करण्याचा उद्देश, संदेश हा एक महत्वाचा आहे की तुम्ही जे उत्कृष्ट कामगिरी केली याच्यामध्ये तुमचं जो मेरिट तुम्ही प्राप्त केला त्याच्यापेक्षा अजून चांगलं केला पाहिजे. इथपर्यंत नाही, येणारा जो 4-5 वर्ष येणारी तुमच्या जे असेल ते पूर्ण रिदम चेंज होणार आहे. तुम्ही टीव्ही चॅनल बघतायत, वर्तमानपत्र बघतायत, वाचतायत. जे पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंट्सची जबाबदारी असते. आणि आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मजिदुल्लाह बरकतुल्लाह साहेब पण इथं आलेले आहेत. त्यांचं पण मी आमचा रूबरू वार्ताच्या निमित्तानं त्यांचंही स्वागत करतो. आणि व्यासपीठावर यावं त्यांनी. सोफिया, तर माझा जो बोलण्याचा अर्थ आहे, ज्याप्रमाणे ज्या उद्देशाने रखमाजी जाधव मामा आणि अजय काळेने या छावणीचा डेव्हलपमध्ये हातीमध्ये गेला, महाविकासचा विकासाचा जो सम्राट पण यांना लाभलेला आहे, तो खरोखर आमच्या छावणीसाठी एक पराक्रमाचा गोष्ट आहे. कारण ज्या पद्धतीने रखमाजी जाधव ज्या रस्त्यावर निघालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक त्यांना अडचणी आल्या. मी नेहमी माझ्या कामामध्ये मी नेहमी आजमात असतो काय, पण ते कधीही ते खरेच उतरतात. ही त्यांचा मोठा पण आहे. त्यांचा हा जो छावणीमध्ये जो आहे कामाची जी पद्धत ती खूप मोठी आहे. म्हणून रखमाजी जाधव मामांचा सगळीकडे जे नाव आहे, अजय काळे पण आहेत, बाबलू दारोलू आहे, शेखर भंडारी आहे, अकबर सर आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमचे पालकमंत्रीकडून मी मागच्या वर्षी बोललो होतो दुसऱ्या वर्धमान दिवसाला, तर कोट्यवधी रुपयाचा निधी आणला अजय काळे आणि रखमाजी जाधव मामांनी. हा रोड जो आहे हा सगळा रखमाजी जाधव मामांनी प्रयत्न केला. अनेक प्रयत्न करतायत. शमशानभूमी आहेत, ख्रिस्तीनगर आहेत, रोड, रस्ते, लाईट, नाले सगळे ज्या करतायत ते जाधव मामा आणि अजय काळे. आणि आमचे जे मजीद भाई पण आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, दादासाहेबांच्या नेतृत्वात त्यांनी जे काम केलेलं आहे, एसटीच्या बॉडीमध्ये होते, साफ स्वच्छ छवी होती त्यांची आणि आजही साफ स्वच्छ छवी आहे. अशा माणसाला इथपर्यंत आणणं हे एडी चोटीचा जोर लागावं लागते म्हणून येतात. आणि तुम्ही जे मेरिट या हॉकीमध्ये, अभ्यासमध्ये, बॅडमिंटन, तुम्ही ज्या ज्या खेळामध्ये ज्यामध्ये तुम्ही मेरिट, ज्यामध्ये तुम्ही सम्राट पण लाभलेला आहे, हा सम्राट पण अजून पुढे न्यायला पाहिजे.
आणि ते काम कोण करतील? पॅरेंट्स. महत्वाचं मी वारंवार सांगत असतो, आई वडील जे काम करू शकतात ते टीचर करू शकत नाही. सगळी जणांना आता वेळ लागलेली असे स्टुडंट आहेत, ज्या तुमचा जो पारितोषिक ठेवलेला आहे तो आमचे रखमाजी जाधव यांच्या हस्ते, मजीद भाई यांच्या हस्ते तो वितरण करण्यात येईल. आणि मी इथं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय मजीद उल्ला साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपणही 2 शब्द शुभेच्छापूर्ण मनोगत व्यक्त करावं. नमस्ते, जय भीम, अस्सलाम वालेकुम. माननीय व्यासपीठ, यहाँ पे आए हुए सब मेहमान, स्कूल के नन्हे प्यारे बच्चे और मेरे साथी बबलू भाई और यहाँ पे सभी, मैं सब में पहले तो हमारे ये तीसरे वर्धापन रूबरू को मैं मुबारकबाद पेश करता हूँ और तहे दिल से दुआ करता हूँ कि उन्होंने इसी तरह काम करते रहे. हर मुद्दों को उन्होंने उठाते हैं, छावनी के ख़ास करके मुद्दे उन्होंने सब कवर करते हैं और बगैर किसी के वेस्टेड इंटरेस्ट के, उनका उसमें कोई हितों की इंटरेस्ट नहीं रहता, लेकिन सभी चीज़ों को उन्होंने कवर करते हैं. उनको तहे दिल से मैं बहुत मुबारकबाद पेश करता हूँ. और यहाँ पे हमारे जो है रकू मामा जी जादव साहब हाजिर है, बबलू भाई हाजिर है, मुनाफ भाई हाजिर और सभी लोग भाई हमारे आप लोग जो इनके पीछे खड़े रहते, उनको शक्ति देते, ये बहुत बड़ी बात है. ये मीडिया जो है या सोशल मीडिया है जो भी है, इसमें आज का दौर बहुत कंपटीशन का हुआ है और इसके अंदर मैं ऐसा सभी के लिए नहीं कहता हूँ, कुछ लोगों का वेस्टेड इंटरेस्ट रहता है, लेकिन हमारे इनको मैं पिन्नू भाई से भी जानता हूँ और मेरे बहुत करीबी रहे हुए बचपने से. इन्हों जो काम करते हैं ये सही तारीफ़ के लायक है. और ये 2 वर्ड्स बोलकर मैं अपनी जगह लेता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मित्र हो, सगळे लेकरं खूप वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी लगेच सुरुवात करणार आहोत. मी आदरणीय रीना भंडारी मॅडम यांना अशी विनंती करतो की आपण कृपया प्राईजकडे जायचं आहे. या ठिकाणी आपण फर्स्ट प्राईज जे आहे क्रीडा शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय संजय तोटावाड सर, रेजिमेंटल चिल्ड्रन हायस्कूल. आदरणीय अकबर खान सर, रेजिमेंटल हायस्कूल, क्रीडा मार्गदर्शक. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्राईज द्यावं. आदरणीय अकबर खान सर रेजिमेंटल हायस्कूलचे क्रीडा मार्गदर्शक आहेत, राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांना आपण आज हे प्राईज या ठिकाणी देतो आहोत. जरा जोरदार सगळ्यांच्या जरा टाळ्या झाल्या पाहिजे. जरा इतका चांगला असा हा खेळाडू आणि त्याचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. आदरणीय राजू पाचवणे सर, U17 ग्वालियरमध्ये त्यांनी हॉकीमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. राजू पाचवणे, चल बेटा राजू, चल लवकर बेटा. राजू पाचवणे सरांना सुद्धा आपण या ठिकाणी हे प्राइज देतो. तिकडे कॅमेऱ्याकडे बघ, सगळ्यांच्या जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा, छान. त्यानंतर कृष्णा पेहरकर, रांची झारखंडमध्ये ज्यांनी जाऊन आपलं हॉकीमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. कृष्णा पेहरकर, कृष्णाचं पण प्राईज तूच घ्यायचं लवकर. कृष्णाच्या सोबत सुदामा होता, तसा तू सुदामा आहेस. हां, सगळ्यांच्या जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर सांची सुरडकर, U14 ग्वालियरमध्ये सांची जाऊन आलेली आहे आणि त्या ठिकाणी तिने हॉकीमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. सांचीसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर प्रीती पेहरकर, U17 रांची झारखंडमध्ये प्रीतीने आपलं प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे हॉकी या खेळामध्ये. प्रीतीला जर आपण वजन काट्यावरती उभं केलं तर तो जरा सुद्धा हलणार नाही, पण झारखंडला जाऊन ती आलेली आहे आणि हॉकी खेळून आलेली आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. त्यानंतर अजय पाचवणे, U17 ग्वालियरमध्ये अजय जाऊन आलेले आहेत.
आणि त्यानंतर प्रिन्स कुमार उदयपूर राजस्थानमध्ये ते जाऊन आलेले आहेत. प्रिन्स चल बेटा. हा, नाव पण प्रिन्स आणि टाळ्या सुद्धा प्रिन्स सारख्या झाल्या पाहिजे जरा सगळ्याच्या जोरदार. धन्यवाद. त्यानंतर 4th स्टँडर्ड साठी आपण काही कॉम्पिटिशन घेतली होती या ठिकाणी. सृष्टी निर्मळ इयत्ता 4थी. सृष्टी निर्मळ चल सुट्टू चल बेटा लवकर. हा, जिल्हा परिषद कन्या शाळेची ही विद्यार्थिनी आहे आणि तिने या स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. सृष्टी निर्मळ. सुट्टूसाठी जरा सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. हा ओके. नजेमा शेख 4th स्टँडर्ड. नजीमा चलो बेटा, चलो चलो जरा भागते आओ. हाँ 4th स्टैंडर्ड का है. जेडपी हाई स्कूल की ये बच्ची है. जरा जोरदार ताली हो जाए सभी के. इसके बाद प्रेम भंडारी. प्रेम चल बाळा लवकर. नावही प्रेम आणि लेकरूही प्रेम करावं असंच. प्रेमसाठी जरा सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर मोनिका यादव इयत्ता 5वी. चल मोनू चल बेटा लवकर. हा छान 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 छान. साखरेचं पोतच आहे बाबा खरं. मोनिका यादवसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. हा, मोनिका यादवला सुद्धा आपण मान्यवरांच्या वतीने प्राइज देतो आहोत. त्यानंतर श्वेता गायकवाड. श्वेता चल बाळा लवकर. हा, श्वेता ही 6वीची विद्यार्थिनी आणि तिला सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केल्यामुळे तिचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. त्यानंतर फातिमा बानो हसीब शेख 6th स्टँडर्ड. हा, या लेकराचा सुद्धा आपण हे रायटिंग पॅड देऊन सन्मान त्याचा करतो आहोत. हा, सगळ्यांच्या जरा टाळ्या होऊन जाऊ द्या जरा. क्या बात है छान. त्यानंतर आफन शेख 7th स्टँडर्ड. चलो बेटा आफन चलो. आफन ने भी कंपटीशन में भाग लिया था और उनको भी ये प्राइज हम यहाँ पे मान्यवर की ओर से डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं. आफन शेख 7th स्टैंडर्ड. उसके बाद है अश्मिरा शेख 7th स्टैंडर्ड. अश्मिरा चलो बेटा. अश्मिरा शेख जो है 7th स्टैंडर्ड की बच्ची है. इन्होंने भी कंपटीशन में भाग लिया था. उनको भी हम यहाँ पे उनको कांग्रेचुलेशन कर रहे हैं. लक्ष्मी पोटुळकर. लक्ष्मी हाँ लक्ष्मीला सुद्धा आपण या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने प्राइज देतो आहोत. आणि त्यानंतर दुसरी लक्ष्मी आहे लक्ष्मी यादव. चल बेटा लक्ष्मी चल लवकर. हा, लक्ष्मीला सुद्धा आपण मान्यवरांच्या वतीने प्राइज या ठिकाणी देतो आहोत. हे सगळे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा छावणीचे विद्यार्थी आहेत. शिवकुमार दारोवाले सर त्या ठिकाणचे मुख्याध्यापक आहेत आणि किरण थोरा सर सुद्धा त्या शाळेतले शिक्षक आहेत. त्यानंतर केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बेगमपुरा. हा, या ठिकाणी श्लोक गायकवाड आहे का. श्लोक इथं. श्लोक चल बेटा. हा, श्लोक या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट प्राइज घेतलेला आहे. श्लोकला आपण हे प्राइज या ठिकाणी देतो आहोत. त्यानंतर गौरी रत्न पारखे व त्रिशा कुधारे यांनी सुद्धा हॉकी आणि कॅरम मध्ये भाग घेतलेला आहे. त्यांना पण आपण मान्यवरांच्या वतीने प्राइज या ठिकाणी दोघी पण या. हा, त्रिशा आणि गौरी या दोघींनी हॉकी स्पर्धेमध्ये आणि कॅरम स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यांना आपण या ठिकाणी हे प्राइज देतो आहोत. त्यानंतर कॅरम मध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये संकल्प गायकवाड तनिष इंदुरे यांनी कॅरम आणि 600 मीटर धावण्यामध्ये प्राइज घेतलेला आहे. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. चला बेटा लवकर. कॅरम आणि रनिंग मध्ये या दोघांनी प्राइज घेतलेला आहे. त्यांना आपण या ठिकाणी सत्कार करतो त्यांचा मान्यवरांच्या वतीने. चल बेटा तू चल लवकर आता. संकल्प गायकवाड आणि तनिष इंदुरे. हा, इकडून हा. त्यानंतर 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण पोहण्यामध्ये ज्यांनी प्राइज प्राप्त केलेला आहे वीरेन पंडारे. वीरेन चल बेटा लवकर. वीरेन हा चांगला असा स्विमर आहे आणि त्याला आपण मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी प्राइज देतो आहोत. आपल्याला पाण्यामध्ये फक्त आंघोळच करता येते पण तो पाण्यामध्ये किती खोल पोहू शकतो आणि किती लांब जाऊ शकतो त्याच्यासाठी जरा सगळ्याच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर SMS सेंट्रल उर्दू प्रायमरी अँड हायस्कूल किराडपुरा
या ठिकाणी फर्स्ट प्राइज जे आहे 9th स्टँडर्ड अक्सा सय्यद कलीम. चलो अक्सा, चलो बेटा. हां बरं बरं, टाळ्या वाजवायला जरा कंजूशी करू नका. तुमच्या या लेकरांसोबत काही भांडण आहेत का? काही बांधाला बांध आहेत का? कुणी टाळ्या वाजवायला कंजूशी करायची नाही, जरा जोरदार टाळ्या होत होत्या सगळ्यांच्या. त्यानंतर शेख उमर फारूक 9th स्टँडर्ड. चलो शेख बेटा, चलो बेटा. शेख उमर फारूक यांनी सुद्धा विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्याने प्राइज प्राप्त केलेला आहे. त्याला सुद्धा आपण ही प्राइज देतो आहोत. त्यानंतर अब्दुल कदीर रफुद्दीन. चलो अब्दुल, चलो बेटा. सगळ्यांच्या जरा दूर ट्रेस दिल्या पाहिजे. हां हां हां, अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके. त्यानंतर तंजिला नाज. चलो जल्दी जल्दी आओ जरा. हां हां, ओके ओके. हां. त्यानंतर कंटोन्मेंट इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोहम्मद साद सलीम खान. नहीं नहीं, वो भी लेंगे, ये से दो 3 नाम है. हाँ हाँ, सगळ्यांच्या जरा टाळ्या होऊन जाऊ जरा. आयजा सलीम खान, कॅन्टोन्मेंट इंग्लिश मीडियमची स्कूल आहे. चलो बेटा आयजा. और मायरा सलीम खान 3rd स्टैंडर्ड. चलो मायरा बेटा. हाँ हाँ, 7 डे एडवेंचर इंग्लिश स्कूल की बच्ची है. हाँ अच्छा. त्यानंतर खान आदिब अब्दुल. चलो बेटा खान, चलो. हाँ खान अयाज रहीम कदर. खान अयाज रहीम कदर आहे का? नाही. सय्यद आयशा नईम. चलो बेटा, चलो 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 चलो, भागते आओ चलो. अंसारी सलेहा अबरार. अंसारी सलेहा अबरार. नवीद नजीम खान. सगळ्यांच्या जरा टाळ्या होऊन जाते, जरा हातवरती करून टाळ्या होऊन जाते जरा सगळ्यांच्या. हा, नवीद नजीम खान और जहान सय्यद नदीम. झाले. अशा पद्धतीनं आपण या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. झाली. इम्रान बेग. चलो बेटा, चलो 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 चलो. इफ़त नज़ीर पठान. अरे यार, मुझे लगा लड़का चाहिए. इफ़त नज़ीर पठान. हाँ चलो 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 चलो. ये हिंदी के नाम जो है ना, इसका ज़रा थोड़ा ज़्यादा परिचय नहीं है मुझे, इसलिए समझ में नहीं आता. अल्फिया अल्ताब कादरी. कुरैशी. चलो बेटा. हाँ. और कमर नाज आयरा फयाज. सगळ्यांच्या जरा टाळ्या होऊन जाते जरा या लेकरांसाठी. त्यानंतर मरियम अहमद खान. उधर फोटो में देखो, आपकी सहेली आपका फोटो खींच रही है यहाँ पे, नहीं तो फिर बाद में झगड़े हो जाएंगे, मेरा फोटो क्यों नहीं लिया करके. त्यानंतर आलिया अमीन बेग. मेहर आकब बेग. चलो बेटा, चलो चलो. और हुजैर मौन शेख. आगे का नाम है इंशा फिरदौस शेख फारूकी. इंशा फिरदौस शेख फारूकी. इंशा के पिताजी भी यहाँ पे मौजूद हैं. अपने बच्ची का जो ये स्वागत है, वो स्वागत का ये यादगार पल अपने कैमरे में कैद करने के लिए वो भी यहाँ पे मौजूद है. जरा जोरदार ताली हो जाए सभी के लिए.
जुहेरा सोहेल यार खान, चलो बेटा चलो जुहेरा, चलो बेटा। आगे का नाम है अशमीरा अजहर शेख, अशमीरा नहीं है, ओके। इफत फातिमा यसके आरी, चलो बेटा। और इस प्रकार सभी बच्चों का यहाँ पे प्राइज डिस्ट्रीब्यूशन हमारे सभी चीफ गेस्ट की ओर से यहाँ पे खत्म हुए हैं। समर्थ भंडारी, समर्थला विनंती करतो की समर्थ बाळा तुझं प्राइज या ठिकाणी, चल लवकर चल चल। समर्थ भंडारी, वा वा किती गोड लेकरू आहे बरं खरं, हा है की नाही? हा, समर्थला सुद्धा आपण या ठिकाणी प्राइज देतो आहोत। महानगरपालिकेच्या आदरणीय सर्वत मॅडमला विनंती करतो की आदरणीय सर्वत मॅडम त्यांनी या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणलेलं आहे। मॅडमला विनंती करतो की आपण आपलं प्राइज घ्यावं। मॅडमला पाहिलं की असं वाटतं की 10वीची विद्यार्थिनी आहे, परंतु त्यांचं काम खूप उत्तुंग आहे, असं अतिशय सदैव सदाबहार असणाऱ्या अशा आदरणीय मॅडमचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने करू। समीर सरांना विनंती करतो की समीर सरांनी आपलं प्राइज मान्यवरांच्या वतीने स्वीकारावं। समीर सर सुद्धा हे उत्कृष्ट असे क्रीडा प्रशिक्षक आहेत, उत्कृष्ट असे खेळाडू आहेत आणि समीर सरांना सुद्धा मान्यवरांच्या वतीने हे प्राइज आम्ही या ठिकाणी देतो आहोत। बशीर भाई या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय बशीर भाई, आप भी हमारे सभी ये चीफ गेस्ट की ओर से महावितरण मध्ये दादा बशीर भाई कार्यरत आहेत। गोरगरिबाची लाईट बिल जरा कमी करा अशी आपल्याला विनंती करतो। सगळ्यांच्या जरा टाळ्या होऊन जाऊ द्या। आभार प्रदर्शन करण्यासाठी आदरणीय आभार प्रदर्शन कोण तो की आपण आभार व्यक्त करावं। आपण एवढे सगळेजण इथं आज या कार्यक्रमाला रुबरुबे वावरता 3ऱ्या वर्धापनानिमित्त जमले, अशाच तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मी माझ्याकडून आपण आले म्हणून मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निकालो, बच्चों को टाइम हो रहा है जाने का, जल्दी। बसा पटपट बसा, लवकर लवकर बसा बेटा, जायचं ना घरी, बसा सर्वजण लवकर लवकर। ए बेटा आगे आ जाओ, ए बेटा बैठो, सामने बैठो, जो को देखो, जहाँ जो को दिखी वहाँ बैठो। आज रूबरू वार्ता याला आज पूर्ण 3 वर्ष होत आहे। 3 वर्षी आम्ही इथं येऊन रूबरू वार्तालापला शुभेच्छा देत असतो। त्यांच्या वर्धापना दिनानिमित्त कार्यक्रमाला सहभागी होत असतो। फिरोज भाईची एवढी चिकाटीनं मेहनत असते, इतकी मेहनत असते त्यांची की खूप धावपळ असते। सभी बच्चों को गुजारिश है खऱ्या खोट्या कामामध्ये ते अग्रेसर पुरे असतात। छावणीमध्ये जे काही जडणघडण होत असते त्या जडणघडणीकरिता त्यांचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा असतो आणि जे आहे ते दाखवतात, आहे ते छापतात, आहे ते शूट करतात। ते कोणाचं मध्ये फॅसिलिटी घेत नाही। जे खरी बातमी आहे मग ती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याची असो, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शिक्षकाची असो, दवाखान्याची असो, अन्य कोणी नगरसेवकाची असो, ते सामाजिक कार्य त्यांचं मोठ्या प्रमाणावर हो। तसंच रूबरू वार्ताला हे 3रं वर्ष त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस प्रोग्राम पे फिरोज भाई, पहले मैं आपको मुबारकबाद पेश करना चाहता हूँ। आपके ये काम जो कार्य है 3 साल पूरे होने हैं। मैं फिरोज भाई उर्फ पिन्नू, इनको मैं बचपन से जानता हूँ, इनके बड़े भाई भी मेरे दोस्त हैं। इनका इंटरेस्ट काफ़ी दिनों से पॉलिटिक्स में भी था, बहुत अच्छा काम करते थे, सोशल वर्क था, लेकिन उन्होंने धीरे धीरे मीडिया की तरफ रुझान हुआ उनका। और 3 साल पहले रूबरू यूट्यूब चैनल पे इन्होंने स्टार्ट किया। इनकी एक ख़ास बात देखा मैं कई सालों से
इनको कोई सपोर्ट मिले ना मिले, लेकिन इनकी इंस्टीट्यूट रहती है और बहुत मेहनत से हर चीज़ को कवर करने की कोशिश करते हैं। और इसमें इनका जो इंटेंशन रहता है तो रहता है बिल्कुल क्लियर रहता है कि हर चीज़ यहाँ पे गलत हो रहा है उसको सामने लाए, इनका कोई पर्सनल इंटरेस्ट नहीं रहता। अभी मैंने जो यहाँ पे प्रोग्राम देखा है, सब डिफरेंट स्कूल के बच्चों को इन्होंने मोटिवेट किया है, प्रेजेंट्स दिए हैं, गिफ्ट दिए हैं, उनको आगे बढ़ने की इससे मोटिवेशन मिलता है। और मैं अल्लाह से दुआ करूँगा कि इस तरह का काम इन्हों आगे करते रहे और इन्हों बहुत आगे इस फील्ड में बढ़े, इनको बहुत कामयाबी मिले। आपके साथ जो इनके पीछे मार्गदर्शन है मुन्ना भाई और उनका फ्रेंड सर्कल, उनको भी मैं मुबारकबाद देता हूँ। यहाँ पे सब आए हुए बच्चे, कुछ बच्चों को तो देख के मेरे को बहुत आश्चर्य हो रहा था, उनकी एज, उनकी हाइट और वेट, लेकिन उन्होंने बड़े बड़े कारनामे किए। और सब यानी ऐसे कोई वेल टू डू या एकदम बड़े फैमिली से नहीं थे, लेकिन ऐसे बच्चों को इन्होंने मोटिवेट किया, ये बहुत बड़ी बात है। और मैं फिर से एक बार इनका शुक्रिया अदा करता हूँ, इन्होंने मुझे बुलाया, मान सम्मान दिया और मैं अपनी जगह लेता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक है सर्वांना नमस्कार. आजचा हा जो गुरुगुरु वार्ताचा तृतीय वर्धापन दिनाचा जो कार्यक्रम आहे, त्याचे जे संपादक फिरोजभाई आहेत, यांचं कार्य जर सर्व छावणी परिसरामध्ये माहिती आहे. अत्यंत कष्टातून त्यांनी हे सर्व सांभाळलेलं आहे आणि प्रशासनावर करडी नजर ठेवण्याचं काम ते आपल्या या माध्यमातून करत असतात. हेच करत असताना एक सामाजिक जाणीव म्हणून या परिसरातील सर्व गोरगरीब कष्टकरी कामगार मुलांच्यासाठी ज्या शाळा आहेत, त्या शाळेतील मुलांसाठी ते आपल्या वाटा खर्च करत असतात. त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी ते बक्षिसाच्या रूपानं त्यांना प्रोत्साहन करत असतात. आणि माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या छावणीच्या वतीने ही रुबरू वार्ताला धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचं हे कार्य असंच पुढे नेटाने जोमानं चालत राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि असं आशा व्यक्त करतो की त्यांना या कार्यक्रमातून अजून 4 हत्तीचं बळ येवो आणि पुढे त्यांच्या या जीवनामध्ये छावणी परिसरामध्ये त्यांचा ह्या कामाची दखल सर्वांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. या रुबरू वार्ता प्रसंगी मला इथं बोलावलं आणि हा मान सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.